सिंधुदुर्गात कालपासून असा मुसळधार धो पाऊस चालू होता। पावसाने मात्र तुफान अशी बॅटिंग केलेली पाहायला मिळाली। खरं तर बघायचं झालं तर मुंबई गोवा महामार्ग आहे हा सुद्धा ठप्प झाला होता। जनजीवन पूर्ण विस्कळीत झालेलं पाहायला मिळालं होतं आपल्याला आणि ठिकठिकाणी जो सकल भाग आहे त्या सकल भागामध्ये पूर्णपणे पाणी साचलेलं पाहायला मिळालं। मात्र काही लोक तिथे अडकून पडली होती। माझ्यासमोर काही एक दोरी माझ्या हातामध्ये आहे। ही जी दोरी आहे ही या इथे पाण्याला बांधून ठेवली होती आणि पूर्णपणे बांधून या दोरीच्या साह्याने लोक पलीकडे जात होते। असं लोकांना इथून जावं लागलं असेल। काही ठिकाणी मालवणमधील आपत्तीची जी टीम आहे ती टीम पूर्णपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दाखल झाली आणि दाखल झाल्यानंतर ज्या ठिकाणी होडीच्या साह्याने जिथे होडी घालावी लागली त्या ठिकाणी होडी घालून त्या माणसांना घरातून काढलं गेलं। हीच माझ्या समोरची काही जी दृश्य आहेत ती मी तुम्हाला पूर्णपणे दाखवतो। पूर्ण हा जो भाग आहे संपूर्ण शिवाय शहर म्हणा अनाव गावातील म्हणा हा पूर्ण जो संपूर्ण हे जे पूर्ण दिसतंय तो पूर्ण जो भाग आहे तो पूर्ण जलमय झालेला पाहायला मिळतो। म्हणजे सिंधुदुर्गात अजूनही पाण्याचा प्रवाह जो आहे तो त्याचप्रमाणे आहे। हा जो रस्ता जो पूर्ण पलीकडचा जो रस्ता दिसतोय तोही रस्ता मात्र पूर्णपणे खचलेला आहे। नवीनच केलेला हा रस्ता होता तो रस्ता मात्र पाण्याची जी प्रवाह आला त्या प्रवाहाने मात्र वाहून गेलेला पाहायला मिळतोय आणि ह्या ठिकाणी पाण्याचा जो जोर आहे तो अजूनही तसाच आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र रेड अलर्ट जारी केलेला आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर असतील त्यांनी शाळांना मात्र इथे सुट्टी दिलेली आहे। असं जनजीवन मात्र सिंधुदुर्गात विस्कळीत झालेलं पाहायला मिळते। मात्र जर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जर असाच राहिला तर मात्र परतही एकदा जनजीवन मात्र विस्कळीत होण्याची चिन्ह आहेत। कदाचित NDRF जवानांना सुद्धा इथे पाचारण करावं लागेल अशी परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेली दिसते। गुरुप्रसाद दळवी NDTV मराठी सिंधुदुर्ग।